जय गुरुदेव. मित्रांनो, आई जगदंबेच्या कृपेने तुम्ही सर्वजण चांगले असताल, खुश असताल, आनंदी असाल आणि आई जगदंबा तुम्हाला सुख समृद्धी धन दौलत ऐश्वर्य भरभरून देव, ही आई जगदंबे चरणी प्रार्थना. आपण आज बघणार आहोत, तुम्ही ज्या गोष्टीला मनामध्ये विचार करताय, सतत तुम्हाला जी गोष्ट सतवती ती गोष्ट काय आहे आणि कशामुळे आहे ते आपण बघणार आहोत. ह्या द बुक ऑफ आन्सर्स ह्या बुकमधून बघणार आहोत. चला तर मग मित्रांनो स्टार्ट करूया आपण बघायला. हे तुमच्या देवाला तुम्ही प्रार्थना करा, ज्या देवाला तुम्ही मानताय त्या देवाला प्रार्थना करा की आमच्या मनातल्या गोंधळाचा प्रश्न ह्या द बुक ऑफ आन्सर म्हणून सनी आम्हाला योग्य ते प्रश्न मिळावा असं तुम्ही प्रार्थना करा. चला बघूया आपण. हे पा दिसतंय नेवर. तुमच्या प्रश्नाचं तुमच्या मनातलं उत्तर आलं नेवर. नेवरचा अर्थ होतो मराठीमध्ये, बघूया आपण मराठीमध्ये नेवरचा अर्थ काय काय होतो. कधी न घडणाऱ्या वस्तूचा विचार करणं. तुम्ही त्या वस्तूचा विचार करताय, जी वस्तू जी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये कधी न घडणार आहे. नकारात्मक विचार करत असताल तर काढून फेकून द्या. काही धक्कादायक गोष्ट घडलेली असेल तुमच्या जीवनामध्ये तर काढून बाजूला फेकून द्या. तुम्ही जर कशाही बाबतीमध्ये चिंता करत असाल तर ती काढून बाजूला फेकून द्या. हे द बुक ऑफ आन्सर ह्या ग्रंथातलं हे तुम्हाला आन्सर आहे की नेवर. नेवर म्हणजे कधी नाही काही घडणारे, त्याचा तुम्ही विचार विनाकारण करत बसलेले आहात. चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आणखीन तुमच्या मित्रापर्यंत पाठवा. ही जनरल रीडिंग आहे, ही सार्वजनिक आहे, व्यक्तिगत नाही. ज्या व्यक्तीला ही आवडली असेल, त्यांच्यापर्यंत कनेक्ट झाली असेल, ते त्या भगवंताची कृपा. आणि ज्यांना नाही ही कनेक्ट झाली त्यांनी काही मनावर घेऊ नका, काय हरकत नाही. तरीही सुद्धा ज्यांना वाटत असेल आपल्या मित्राला पाठवा ही माहिती, तर तुमच्या मित्रापर्यंत पाठवा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवला. तुमची एनर्जी एक्सचेंज म्हणून सनी तुम्हाला जो व्हिडिओची माहिती मिळते त्याची एनर्जी एक्सचेंज म्हणून हे डिवाइन तुम्हाला काहीतरी मागत असतं, तर ही तुमची तीच फीस समजायची. व्हिडिओ तुम्ही दुसऱ्यांना पाठवला तर तीच फी असते तुमची. चला, धन्यवाद.